जो कधी बदलत नाही, जो आपल्या शब्दाला नेहमी जागा राहतो, जो वचन देतो, तो वचन पाळणारा परमेश्वर आहे। आणि त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जर तुम्ही आम्ही येत आहोत तर तुम्ही आम्ही आनंद केला पाहिजे, कारण आपला परमेश्वर न बदलणारा परमेश्वर आहे। आमेन आमेन। माझा बदलणारा न परमेश्वर कभी नहीं बदलेगा। हालेलुया। कधी त्याची वाचा बदलणार नाही, कधी त्याचा शब्द बदलणार नाही। तुम्हाला आणि मला जे काही त्याने आश्वासन दिले आहे किंवा शब्द दिलेले आहे, तो परमेश्वर तुमच्या आणि माझे शब्द पूर्ण करणार ह्या 2026 मध्ये। म्हणा जोराने आमेन। आणि त्याला तुमची आणि माझी आठवण आहे। पाहुणे, मित्र मंडळी, नातेवाईक एकमेकांना विसरून जातात जेव्हा त्यांचं चांगलं होतं तेव्हा, पण परमेश्वर आहे, तुम्ही गरिबीत असतात तरी विसरत नाही। आणि जर तुमचं जीवन या गरिबीमध्ये देवाच्या हातामध्ये तुम्ही दिलेलं असेल तर परमेश्वर तुम्हाला गरिबीतून बाहेर काढत असतो। आमेन। तो आशीर्वादित करत असतो तुमचं जीवन, माझं जीवन श्रीमंत करत असतो तुमचं आणि माझं जीवन। आणि तो परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणतो, जसे जगातले लोक तुला विसरतात तसा मी तुला विसरणार नाही। तू जिथं जिथं जातो तिथं तिथं मी तुझी आठवण करतो। म्हणा आमेन। देव तुमची आठवण करतो म्हणजे विचार करा। देव माझी आठवण करतो म्हणून विचार करा। येशू मसीह की देव जर तुमची आणि माझी आठवण करत आहे तर आपण किती देवाला धन्यवाद, महिमाने गौरव दिला पाहिजे। हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा। ओ हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा, हर दिन मैं यीशु की ओ धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद। तुम्हाला ख्रिस्त नागरिक स्वर्गाचं होण्यासाठी आज तुम्हाला मला आमंत्रण देत आहे। संपूर्ण जगाला तो आमंत्रण देत आहे की या आणि तुम्ही स्वर्गाचं नागरिक तत्व घ्या। जसं जगामध्ये आधार कार्ड आहे, पुरावा आहे तुमचा राहण्याचा, माझा राहण्याचा, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी आल्यानंतर तुम्हाला आणि मला देखील परमेश्वर